आता इथून गणपतीच्या षोडशोपचार पूजेचा आरंभ होतो, म्हणजेच 16 उपचारांनी पूजा. दैवी तत्वांची मानवी रूपात कल्पना करून त्यांची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. हे उपचार प्रतिकात्मक आहे. या 16 उपचारांनी आपण मूल तत्वाचं स्मरण करतो. 5 पंचेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 तनमात्रा म्हणजेच कार्यशक्ती आणि 1 आत्मरूपी चैतन्य, या 16 घटकांनी चलसृष्टीची निर्मिती झाली. ही पूजा एक प्रकारे आत्मिक शक्तींचंच आवाहन आहे. पूजा भक्ताला भक्तरूपातून देवरूपात विलीन होण्याचा मार्ग सांगते. या 16 उपचारांमध्ये सर्वात जो पहिला उपचार आहे तो आवाहन करणं, म्हणजे गणेशाला बोलावणं प्रत्यक्ष. तर आवाहन करत असताना हातामध्ये फुलं घ्यायची आणि फुलांनी देवाचं आवाहन करायचं. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः. आवाहनार्थे पुष्पं समर्पयामि. यानंतर 16 उपचारांपैकी दुसरा उपचार येतो आसनम समर्पयामि, म्हणजे आसन द्यायचं देवाला. देव आपल्या घरी प्रत्यक्ष आलेले आहेत. आता त्यांना म्हणायचं, देवा या आणि या आसनावरती विराजमान व्हा. आता एक फूल घ्यायचं आणि या गणेशाचं जे निळ्या रंगाचं आपल्याला आसन दिसतंय त्या आसनाच्या ठिकाणी ते फूल व्हायचं. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः. आसनार्थे पुष्पं समर्पयामि. पुष्पं समर्पयामि. आता आपल्याला आवाहन झालं, आसन झालं. आता तिसरा उपचार जो आपल्याला द्यायचा आहे तो पाद्य, म्हणजे गणेशाचे आपल्याला पाय धुवायचे आहेत. तर पळीभर पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं, डाव्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आणि या पळीतलं पाणी भगवंताच्या पायावरती शिंपडायचं आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. आता या पाद्यानंतरचा उपचार येतो अर्घ्य. अर्घ्याकरता पळीमध्ये पाणी भरून घ्यायचं, शुद्ध पाणी, आणि त्याच्यामध्ये एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं, अक्षतेमध्ये बुडवायचं आणि ते फूल त्या पळीतल्या पाण्यामध्ये एकत्रित करायचं आणि ते गंध आणि अक्षता मिश्रित पाणी गणेशाच्या उजव्या हातावरती आपल्याला ते शिंपडायचं. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः. हस्तयोः गंधमाल्ययुत अर्घ्यं समर्पयामि. हातातलं फूल आणि पाणी टाकून द्या तांबणामध्ये. नवीन परत चांगलं पाणी भरून घ्या, पळीमध्ये शुद्ध जल भरून घ्या. आणि आता आचमन हा उपचार येतो, म्हणजे शुद्ध पाणी आपल्याला फुलांनी गणेशाच्या उजव्या हातांवरती शिंपडायचं आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. उपचार वाहून झाला की हातातलं फूल आणि पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं. पुन्हा पळीमध्ये नवीन पाणी भरून घ्यायचं आणि पुढचा उपचार येतो स्नान. तर स्नानाकरता नवीन फूल घ्यायचं हातामध्ये आणि पळीतलं पाणी गणेशाच्या मस्तकावरती आपल्याला शिंपडायचं आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. उपचार वाहून झाला की हातातलं फूल आणि पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं. आणि आता या स्नानाच्या उपचारामध्येच उपस्नान पण आहेत. त्या उपस्नानामध्ये पंचामृताचं स्नान आपण गणेशाला घालणार आहोत. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने आपण ते स्नान घालत जाणार आहोत.
प्रत्येक वेळेला पंचामृतातल्या वस्तूचं स्नान झाल्यानंतर 2दा चांगलं पाणी शिंपडायचं आहे. असं प्रत्येक क्रियेनंतर होईल. दूध घालून झालं, दूध एका फुलाने शिंपडून झालं की दुसऱ्या फुलाने आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. प्रत्येक उपचारानंतर 2दा पाणी गणेशाला शिंपडायचं. कामधेनो समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदां पयोददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. एकदा नमस्कार करा आणि आता दही घ्या चमच्यामध्ये. चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियं दधी. स्नानार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. दधि स्नानं समर्पयामि. दधि स्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानानन्तरेण आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. नमस्कार करा आणि आता एका चमच्यामध्ये तूप घ्या थोडंसं. आज्यं सुराणामाहार आज्य यज्ञ प्रतिष्ठितम्. आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. सकलोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. आता एका चमच्यामध्ये मध घ्या. सर्वौषधि समुत्पन्नं पीयूषं सदृशं वधू. स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. सकलोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. नमस्कार करा. आता एका चमच्यामध्ये साखर घ्या थोडीशी. इक्षुदंड समुद्भूतं दिव्य शर्करया हरिं. स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. आता आपल्याला या पंचामृताच्या स्नानानंतर गणपतीला गंधमिश्रित जलाचं स्नान करायचं आहे. तर पळीमध्ये आपल्या पाणी भरून घ्या. आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने थोडंसं ओलं गंध घ्या. ते त्या पाण्यामध्ये कालवा आणि ते गंध मिश्रित पाणी फुलाने गणेशाच्या मस्तकावर शिंपडा. कर्पूरैला समायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं. गन्धोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. गन्धोदकस्नानं समर्पयामि. श्रीरूपाकाशकलश हस्तामकरवाहनाः. श्वेतामौक्तिकभूषाढ्या अभ्यस्ताभ्यो नमो नमः. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. हे गंधोदकाचं स्नान झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्री गणेशाची अभिषेकापूर्वीची पंचोपचार पूजा करायची आहे. तर पंचोपचारामध्ये गंध, अक्षता, हळद कुंकू, फुलं, धूप दीप नैवेद्य अशी आपल्याला पूजा करायची आहे. तर आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने पहिल्या प्रथम गणेशाला गंध लावा.
पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि आता अक्षता घ्या, गणेशाला वहा मस्तकावरती. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः अलंकारणार्थे अक्षतान् समर्पयामि आपल्या पत्नीनी हळद आणि कुंकू गणपतीला व्हायचा. रिद्ध्यै नमः सिद्ध्यै नमः हरिद्रादि कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. आता गणेशाला एक तांबडं फूल, दुर्वा आणि शमीची पानं व्हायची आहेत. सिद्धिविनायक महागणपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पं दूर्वांकुरान् समर्पयामि. आता गणेशाला आपल्या डाव्या हातामध्ये घंटा घ्यायची आणि घंटा वाजवत असतानाच एका डाव्या हाताने घंटा वाजवायची आणि उजव्या हाताने ही उदबत्ती गणेशाला ओवाळायची. सिद्धिविनायक महागणपतये नमः धूपं समर्पयामि. त्यानंतर उदबत्ती ओवाळून झाल्यानंतर हा दिवा, हे निरांजन श्री गणेशाला ओवाळायचे. सिद्धिविनायक महागणपतये नमः दीपं समर्पयामि. आता गणेशाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, तर नैवेद्य दाखवत असताना पहिला प्रथम पाणी घ्या, थोडंसं जमिनीवर ते घाला आणि त्याचा एक चौकोन तयार करा. आता त्याच्यावरती ही गुळ खोबऱ्याची वाटी ठेवा आणि आपल्या हातावरती, उजव्या हातावरती एक पळीभर पाणी घ्या आणि त्या नैवेद्याच्या भोवती जमिनीवर ते पाणी हातातनं सांडत सांडत त्याच्या भोवती गोल एकदा फिरवा. सत्यंत्वर्तेन परिशिंचामी. आता यानंतर आपल्याला 7 मुद्रा या नैवेद्याच्या दाखवायच्या आहेत. या पद्धतीने मी दाखवतो तुम्हाला, त्या पद्धतीने आपण त्या दाखवा. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. आता एकदा पाणी सोडा तांबण्यामध्ये. पुन्हा अशाच मुद्रा परत दाखवा. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. आता हातावरून 3 वेळेला पाणी तांबण्यामध्ये सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि. आता एक फूल घ्या, गंधामध्ये ते बुडवा आणि गणेशाला वाहा. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः करोद्वर्तनं समर्पयामि. गणेशाच्या समोर जे आपण पूजा मांडत असताना जे 5 विडे मांडलेले आहेत, त्यापैकी पहिला जो विडा आहे आपल्या डाव्या हाताचा, त्या विड्यावरती एक पळीवर पाणी घालायचं, म्हणजे त्या सुपारीवर एक पळीवर पाणी घाला. त्या विड्यावर ठेवलेल्या फळावर एक पळीवर पाणी घाला. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णनिष्क्रिय दक्षिणां समर्पयामि. आता गणेशाच्या उजव्या बाजूला जो आपण नारळ ठेवलेला आहे, त्या नारळाला कुंकू लावा आणि त्या नारळावरती एक पळीवर पाणी घाला. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः फलार्थे नारिकेल महाफलं समर्पयामि. आता हातामध्ये एक फूल घ्या, थोड्याशा अक्षता घ्या आणि गणेशाला वाहा. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः मंत्रपुष्पं समर्पयामि. आता या ठिकाणी आपली पूर्वपूजा ही समाप्त होत असते. पूर्वपूजा पूर्ण झाली म्हणून गणेशाची आपल्याला प्रार्थना करायची आहे.
महर्षी व्यासांनी केलेला एक गणपतीचा श्लोक आपण म्हणूया आणि त्याची प्रार्थना करूया. आणि त्यानंतर पूर्वपूजेनंतर आपण अभिषेक गणेशाला करत असतो आणि मग पुढची पूजा आपण गणेशाला समर्पित करत असतो. तर आपण हात जोडून गणेशाची प्रार्थना करूया. गणपती परिवारम चारुकेयूरहारम गिरिधरवरसारम योगिनी चक्रचारम भवभय परिहारम दुःखरारिद्र्यदूरम गणपतिमभिवन्दे वक्रतुण्डावतारम् गणपतिमभिवन्दे वक्रतुण्डावतारम्. पार्थिव सिद्धिविनायक महागणपते नमः. प्रार्थनां समर्पयामि. पूजा समाप्तीचा छोटासा संकल्प आहे, तो माझ्या मागे म्हणायचा आणि संकल्प संपताना हातावरनं पाणी तांबणामध्ये सोडायचं. हाताला हात लावा. म्हणा आपण अनेन अनेन कृत कृत पूर्व पूर्व आराधनेन आराधनेन पंचामृतैः पंचामृतैः पूजनेन पूजनेन पार्थिव पार्थिव सिद्धिविनायक सिद्धिविनायक महागणपती महागणपती प्रियता. प्रियता. हातावरनं एक पळीवर पाणी सोडा.